पृथ्वीवर राम राज्य येणार याची ग्वाही देत होतं विठ्ठल. म्हणून आपल्याला जर रामराज्य आणायचं असेल तर जीवनामध्ये काही गोष्टी पाळाव्या लागतील. त्या मी काय पाळाव्या लागतील त्या पुढे कधीतरी आल्यावर सांगेन. पण पुन्हा मी गावात कधी येईल नाही येईल माहीत नाही. माझं आणि गाव ही नातं फक्त अण्णाबाबांमुळे आहे. सकाळी मी बेनके साहेबांच्या घरी गेलो. खूप वाईट वाटलं की साहेब आज पाहिजे होते, आज अण्णा पाहिजे होते आणि आज माझे वडील पाहिजे होते. दुर्दैवानं हे कोणी नाही. गावात तर मला काही राम वाटत नव्हता. पण आमचे चंद्रकांत दादा वराडी, वसंतराव वराडी, प्रदीप भाऊ चव्हाण, सचिन भाऊ चव्हाण, वृंदा शेटवानी, पद्माकर भाऊ चव्हाण, नंदूमामा खांडगे, चंद्रकांत शेट वराडी सगळे म्हणाले नाही महाराज काहीतरी मंदिरासाठी करावं लागेल. म्हणून मृत्यूपत्र ज्या दिवशी तयार केलं ना त्या दिवशी सांगितलं माझी अंत्ययात्रा निघणार नाही, मेडिकल कॉलेजला बॉडी नाही, माझी शोकसभा घ्यायची नाही, पिंडदान माझी 2 लेकरं करतील, 1 रुपया त्यांच्यासाठी कमवणार नाही. सगळं ज्यावेळी घेतो आणि व्रत घेऊन गावात येतो एक वेगळा समाधान असतं. मग अशी दर्शन घ्यायला गेलो. नंदूमामांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. काय हे प्रेम आहे. प्रभू रामाला पाहिलं मला माझं सारं गाव आठवलं. हे सारं गाव आज म्हणजे अण्णांशिवाय आमचे अण्णाबाबा होते ना एकदा म्हणायला लागले ना श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा. आज प्रभू येणार आहे. तयार राहा सगळे. ताड बसा, अभंग होईल आणि मग फुलांची उधळण होईल. जयघोष केल्यानंतर विठ्ठल तुम्ही पण माझ्या बरोबर म्हणा सगळे. हा. उत्तम हा चैत्र मास वसंताचा दिवस शुक्ल पक्षी तुझे सुर मरते मध्यानिसी दिन कर माझे वंशी चक्रपाणी सुशोभित दाही दिशा आनंद नर नारी शेषा. सगळ्यांनी टाळे वाजवून सुशोभित दाही दिशा. मनात रामाना राम आनंद नर नारी शेषा. नाही कौसल्येसी भान गर्भी आले नारायण. अयोनी संभव शुक्ल
चौघ झाल्यावर फुलं टाकायची. बरोबर 12:38 मला टाइम सांगितलं होता. घड्याळ पहा 12:38. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. सगळ्यांनी अरे जय घोष करा ना. श्री ज्ञानदेव. थांबा तुम्ही थांबा. तुम्ही सगळ्यांनी अंतकरणात प्रभुरामानं शपथ आहे तुम्हाला आपल्या आईबापांची. सगळे संस्कार आज मलिन व्हायला लागले सगळ्यांनी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. सब संतन की. सब देवन की. कौसल्या सूत दशरथ नंदन वैकुंठ नायक राजा रघुवीर प्रभु भगवान श्री रामचंद्र भगवान की. ताट बसा. एकही मिनिट पुढे नाही. घड्याळात 12:40. घड्याळ चेक करा सगळ्यांनी. एकही मिनिट पुढे नाही. नाही तुमचं घड्याळ नाही म्हटलं, आमचं गावचं घड्याळ म्हटलं बरं का. नाही धनुष्य कोदंडधारी धनुष्य घड्याळ. चला सगळ्यांनी ताट ताट ताट. नाही ना हात खाली. डोळे बंद डोळे बंद डोळे बंद. प्रभू रामाचं अवतरण झालेलं आहे. हृदयामध्ये प्रभू राम हे बोलू नका. संकल्प करायचा आहे. संकल्प. जो संकल्प तुम्ही आज करणार तो पूर्ण होणार आहे. आणि मी जो अभंग म्हणणार आहे त्याच्या मागे तुम्ही तो अभंग म्हणायचा आहे सगळ्यांनी. आणि मग माझं ज्ञानेश्वर माऊली होईल. मग निवेदन होईल. निवेदन झाल्यानंतर विठ्ठल जे हरी विठ्ठल होईल. आणि त्याच्यानंतर पाळणा होईल. पाळणा झाल्यानंतर निवेदक महाराज मंडळींचे सत्कार करतील. ते सत्कार झाल्यानंतर मग मान्यवरांचे सत्कार देणगीदारांचे सत्कार होतील. आणि मग आरती. त्याच्यानंतर प्रार्थना. आणि मग पसायदान. क्रम मी सांगितलाय. गडबड गोंधळ करायचा नाही. ताड बसा सगळे. डोळे बंद. मनामध्ये रामराज्य आणायचंय. प्रभू राम या गावामध्ये जो जो आज व्यक्ती नाहीये ना त्याला गती सद्गती परमगती दे देवा. आजच्या रामनवमीला माझ्या घरातली माणसं नाहीये पण ती जिथे असतील तिथे सुखी असावी. रामा तुझं लेकरांवर आणि या सगळ्या गावावर सगळ्या समाजावर लक्ष असू द्या सगळ्यांनी. झाले राम राज्य कायवणे आम्हासी. सगळ्यांनी झाले राम राज्य कायवणे आम्हासी. सगळ्यांनी. पुरुष मंडळी. धरणी धरी पीक गाई ओळला म्हैसी. राम वेळो वेळा आम्ही गाऊवी. सगळ्यांनी. दळिता कांडिता जेविता गे बाई. राम वेळो वेळा आम्ही गाऊवी. स्वप्नी ही दुःख कोणी ना देखे डोळा. नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. राम वेळो वेळा आम्ही गाऊवी. तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले खुंटले. राम वेळो वेळा आम्ही गाऊवी. राम वेळो वेळा
बसून राहा. कीर्तन अजून संपलेलं नाही, कुणी गडबड करायची नाही. ट्रस्टने आणि यात्रा कमिटीने ऐका, ट्रस्ट आणि यात्रा कमिटीने मला 1:05 वेळ दिलेला आहे लेखी स्वरूपात. निवेदन मी करणार आहे, मग पाळणा होईल. आता निवेदन कसलं आहे, बाहेरून जे सगळे मान्यवर आलेले आहेत त्यांच्या चरणावर पिंपळगावचा हा मानाचा मुजरा. राम जन्म सोहळ्यासाठी तुम्ही इथे आलेला आहात. विलास काका, अमोलजी, इथे राम मंदिराचं काम चालू आहे. आपण ज्या वाचनालयामध्ये इथे राम मंदिर पाहतो, या वाचनालयाचं सुद्धा काम मला ज्यांची अतिशय आठवण झाली ते नामदार वल्लभशेठ बेनके साहेबांनी केली. हे काम केलं आणि आज सुरेश शेठ आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ट्रस्ट ज्यावेळी काम करायला लागलं त्यावेळी त्या मूर्ती पुन्हा एकदा इथे आल्या. माझ्या मागे आज या मंदिराच्या मूर्तीच्या रूपानं वल्लभशेठ आणि अण्णाबाबा उभे आहेत याचा मला भास होतोय. आणि हे माझं गाव आहे बरं का खासदार साहेब. या मंदिरासाठी 1 कोटी रुपयाचा निधी आला गिरीश महाजन साहेबांच्या माध्यमातून, म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. आमच्या गावचं एक लेकरू मंत्रालयामध्ये काम करते. आशाताईंनी त्या ठिकाणी, अतुल शेठनी त्या ठिकाणी प्रयत्न केले, 1 कोटीचा निधी आला आहे. सगळ्या नेत्यांना माझी मागणी आहे, आमचं गाव छोटं आहे पण एकमेव गाव नदीच्या अलीकडं आणि पलीकडं वसलेलं मीना नदीचे एकमेव गाव आहे, त्याचं नाव गणेश मामा पिंपळगाव आहे. आणि या पिंपळगावासाठी 2.5 कोटीचा एक प्रस्ताव मंत्रालयामध्ये अतुल शेठ दाखल केलेला आहे. त्याही कामासाठी तो निधी येईल. 5 कोटी मंदिर आणि आमचा परिसर 5 कोटी असं 10 कोटीचं मंदिराचं काम करायचं आहे. या गावामध्ये आल्यानंतर मला खूप आनंद होतो की हे माझं मामाचं पण गाव आहे. मला इतके मामा आहेत, म्हणजे दत्ता मामान, भगवान मामान, आंथा मामान, भरत मामान, कैलास मामान, मोहन मामान, विश्वास मामान, प्रकाश मामान, ही सगळी माझी मामांची मादी आणि या गावामध्ये. आणि पुन्हा सासरवाडी पण हीच आहे वाण्यांची. त्याच्यामुळे सगळ्या गावाने इतकं प्रेम दिलं. पण या गावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आज अण्णाबाबांची आठवण झाली, मास्तर बाबांची आठवण झाली. या गावानं रत्नही खूप दिली. सुरेश शेठ वराडींसारखा एक माणूस नारायणगाव एस टी स्टँडवर सकाळी 7 वाजता उभा राहतो, रात्री 12पर्यंत काम करतो आणि स्वतःचं एक विश्व पुणे जिल्ह्यामध्ये निर्माण करतो. ते आमच्या गावचं रत्न आहे. मुंबई मार्केटला गेले, चंद्रकांत शेठ वराडी नावाचं एक रत्न विलास काका, एक वेगळा दबदबा आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठ्या संस्थेवर ते काम करतायत. वसंत वराडीसारखा माणूस आहे आमचा, जो मंत्रालयामध्ये काम करतो. इथले घाट असतील, इथले रस्ते असतील, मंदिरं असतील, या ठिकाणी लोकांच्या बदलीचे प्रश्न असतील, कुणाच्या अडचणी असतील, वैद्यकीय मदत असेल, वसंतराव वराडींसारखा माणूस काम करतो. म्हणून सगळ्या नेत्यांना माझी विनंती आहे, कुणी तुमच्याकडे काहीही तक्रार केली तर या गावच्या लेकराला त्रास होणार नाही असं फक्त तुमच्याकडनं मला आजच्या दिवस अभिवचन पाहिजे. नंदूमामा खांडगे आमच्या गावचं रत्न आहे. कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या समवेत पद्मसिंह पाटलांबरोबर एकच रत्न या महाराष्ट्रात मुख्यमंत्री सोडून नंदूमामा खांडगेंनी सुरेश पांडुरंगावर अभिषेक केला. हे आपल्या गावचं किती मोठं नशीब आहे. अशी माणसं आपल्याकडे आहेत. रमेश वाणी जे कीर्तन करायचे मास्तर बाबा, त्यांचे चिरंजीव स्टारचे पुरस्कार, किती मालिकांमध्ये काम करत आहेत, नाटकांमध्ये काम करत आहेत. आणि महाराष्ट्राला जे मकरंद अनासपुरे तुम्हाला दिसतात ना, त्या मकरंद अनासपुरेंना लॉन्च करायचं काम कुणी केलं तर माझ्या गावचे सुपुत्र रमेश वाणींनी केलं. हे विसरता कामा नये. आमच्या मुंबईकरांनी जी श्रीराम धर्मफंड नावाने फंड चालू केला, मग भरत आप्पा बाबा असतील, त्या काळची सगळी माणसं असतील, या सगळ्या माणसांच्या माध्यमातून एक खोली उभी राहिली. मकरंद अनासपुरेंना राहायला नव्हतं, त्या खोलीत ते राहिले. झोपायला नव्हतं, आमच्या अशोक मामा खांडगे भरतदादा वराडीच्या गोदडींमध्ये झोपले. खायला नव्हतं, आमच्या अनिलराव गावडेंच्या घरी जेवायला होते. मकरंद अनासपुरे इकडं आले तर या लेकरासारखं आमच्या भरत वराडींबरोबर गावोगाव फिरतात. मकरंद अनासपुरे महाराष्ट्राला दिला तो माझ्या मातीचे देणे, लक्षात ठेवा. इथे आमचे प्रकाश मामा खांडगे बसलेले आहेत. स्मिता पाटील त्यांच्या खळ्यावर येऊन राहिली, तिची पहिली मुलाखत आहे. आणि अनेक देशातल्या 4 नॅशनल लेवलच्या कमिटीवर ते काम करतायत. आमच्या गावामध्ये नंदकुमार बिडवई सारखं रत्न आहे. हे तुम्हाला मी 2 मिनिटात सांगणार आहे, मी थांबणार आहे. नंदकुमार बिडवई सारखं रत्न आहे. जे ललित पाटील प्रकरण निघालं त्याच्या 2 गाड्यां भरतील एवढ्या कागदपत्रांचं काम आणि त्याला शासन मिळू दे ज्यांनी प्रयत्न केले ते आमचे गुन्हे अन्वेषण क्राईम 2चे आमचे सिनियर PI नंदकुमार बिडवई हे आमच्या गावचं रत्न आहे, लक्षात ठेवा. या गावात अनेक रत्न आहेत ज्यांनी क्रांती केली. आता समोर आमचे मेहुणे वाणीसाहेब कॅमेऱ्यात पकडायला पाहतात मला, पण ते सुद्धा विग्नर टाईमच्या माध्यमातून या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. या गावामध्ये आमची परंपरा आहे शिवाजी दादा.
आमच्या अण्णांपासून जी परंपरा आहे, आमचे जेडगुले गंगाराम दादा, तर आमचे असणारे आत्ताचे गंगाराम दादा वऱ्हाडी, ही एक वेगळी परंपरा गावानं अनुभवली. गुळवे, जेडगुले, आमचे लोखंडे, जाधव, ही सगळ्या पोरांबरोबर आमचं लहानपण गेलं. माझ्या गावामध्ये कधी दंगल झाली नाही आणि विलास काका माझ्या गावामध्ये कधी भांडण झालं नाही, याची पायाभरणी अण्णांनी केली. आज आमच्या गावामध्ये आमचे रमेश शेठ खांडगे असतील, त्यांचा मुलगा वैभव लंडनमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. नखं जी वाघ नखं आहेत ना, ती वाघ नखं त्यासाठी प्रयत्न करणारा आमचा वैभव आहे. सुधीर मुनगंटीवार साहेबांचा प्रोटोकॉल समाज सांभाळणारा आमचा वैभव आहे. आमचे अरुण शेठ वऱ्हाडी आहेत, रात्रंदिवस गावासाठी धावपळ करतायत. आमचे शंकर मामा वाणी साहेब आहेत, स्वतः ॲडव्होकेट आहे, गावासाठी दिले. आमचे शिवाजीराव गावडे पाटील आहे, स्वतः गावासाठी दिले. ही सगळी माणसं आमची गावची आहेत. आणि त्याचबरोबर मावळ तालुक्यामध्ये तुमच्या लेकराच्या मागे ठाम जो माणूस उभा आहे ना, त्याचं नाव गणेश मामा खांडगे, मामासाहेबांचे नातू, ज्यांच्या घरी यशवंतराव जेवायला जायचे ते गणेश मामा खांडगे सुद्धा आपलं वैभव आहे, लक्षात ठेवा. आमचे संतोष मामा खांडगे देखील आपलं वैभव आहे. ही अनेक माणसं या गावानं समाजाला दिली, अनेक माणसं समाजाला देणार आहेत. काँग्रेसचं मुखपत्र शिदोरी शिवाजीदादा, त्याचं मुखपत्र शिदोरीचे संपादक सुनील भाऊ खांडगे, हे आमच्या गावचे आहेत. तुम्हाला आमच्या गावची माणसं कुठे कुठे आहेत मी सांगायला गेलो. असंख्य डॉक्टर आहेत, असंख्य इंजिनियर आहेत, पण ही सगळी माणसं आज रामाचं हृदय घेऊन गावामध्ये येतात. ज्याची आई गेली ते रामाच्या प्रभू पुढे उभे राहून त्याच्यामध्ये आपली आई पाहतात. ज्याचे वडील गेले ते प्रभू रामाला भेटतात आणि त्याच्यामध्ये आपले वडील पाहतात. आमचा सचिन चव्हाण सारखा मुलगा या मंदिरासाठी सुरेश शेठ साक्षीदार आहेत. 27 लाख रुपये या मुलाने या मंदिरासाठी दिले. इम्पोर्टचे एक्सपोर्टचा बिझनेस करतोय. आमचे बाळासाहेब वऱ्हाडी इथे आहेत. महात्मा फुले सारखी आपल्या महाराष्ट्रातली टॉप चित्री संस्था आहे, त्याचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. आमचा प्रदीप चव्हाण काम करतो, 2.5 कोटीचं ऑफिस टाकतो आणि मंदिरासाठी रात्रंदिवस पळतो, तो आमचा प्रदीप भाऊ चव्हाण आहे. आमचे वृंदा शेटवाणी आहेत. पिढी मामांचं नाटक असेल, शिवाजीराव केशव खांडगे असतील, आमचे दशरथ मामा चव्हाण असतील, आमच्या या सगळ्या मंडळींनी सतीशराव खांडगेंपासून, आमच्या असणाऱ्या हरिअप्पापासून तर आजच्या अनिल गावडे रमेश वाणीपर्यंत ही नाटकाची परंपरा जी जोपासली. त्या नाटकाच्या परंपरेमधलं एक पिढी मामा नावाचं आमचं एक पात्र गावामध्ये होतं. रामचंद्र केशव खांडगे औरंगजेबाचं पात्र होतं. शरददादा हे नाटक मुंबई शहरात इतकं गाजलं की चांगले चांगले कलावंत तुमचे मराठी बाणाचे अशोक खंडे सांगतात, हा अशोक खांडे महाराष्ट्राला मिळाला, ही पिंपळगावची देण आहे, लक्षात ठेवा. ही पिंपळगाव आहे. ते आमचे वृंदा शेटवाणी आहेत. या सगळ्या मंदिराचं स्वतःचे आर्किटेक्चर लावून त्या ठिकाणी सुरेश शेठला मदत करताय सत्यशील दादा. त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. ही सगळी मंडळी आहेत. आमचे सत्यवान भाऊ वाणी आहेत. सगळ्यात मोठी शिवजयंती चारकोपमध्ये करणारे आमचे सत्यभाऊ वाणी आहेत. किती माणसांची नावं घेऊ. ही सगळी माणसं आमची रत्न आहेत, डोळेसाहेब. आणि या सगळ्या माणसांमध्ये हे एक शिंगरू म्हणा, पामर म्हणा, मूर्ख माणूस म्हणा तुमच्यापुढे उभा आहे. या गावाचे उपकार आहेत. जगद्गुरूंची माझ्यावर आलेली कृपा आहे. याच्यामुळे अयोध्येमध्ये या गावच्या लेकराचं जगातलं पहिलं कीर्तन व्हावं, ही मला वाटतं पिंपळगावची देण आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.